बुद्धिस्ट सेमिनरी, बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर, आधुनिक बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर संकल्पित धम्म प्रचार यंत्रणा निर्मिती, ऑनलाईन प्रेरणा सत्र 10 या सत्रासाठी उपस्थित असलेले मुख्य समन्वयक सन्माननीय आयुष्यमान सत्येंद्रजी तेलतुंबडे साहेब, या प्रेरणा सत्रासाठी उपस्थित सर्व मान्यवर, आपणा सर्वांचं प्रथम मी सहर्ष स्वागत करतो. सुखो बुद्धानुवादो, सुखास धम्म देशना, सुखा संघस्स सामग्री समगानं तपोसुको. या पाली बुद्ध गो धम्म पदाचा अर्थ आहे सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सदधम्माचे श्रवण करणे, सुखद आहे संघाची म्हणजे समाजाची धम्माचरण करणाऱ्यांची एकता, सुखद आहे सगळ्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य. दी बुद्धा आणि दी धम्मा या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित धम्मग्रंथाच्या पहिल्याच पृष्ठावरती समर्पण रूपामध्ये बाबासाहेबांनी ही गाथा दिलेली आहे. समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी दुःख मुक्तीचा आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातृसंस्थांचे संस्थापक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धर्मगुरू, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, कार्यास व विचारास प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. या प्रेरणा सत्राची सुरुवात आपण त्रिशरण पंचशील या गाथेने करूयात. आज मी आदरणीय भदंत आनंदजी यांना विनंती करतो, कृपया आपण त्रिशरण पंचशील या गाथा द्याव्यात ही विनंती आदरणीय भदंत आनंद यांना विनंती करतो. तसे मोठे भंते आहेत ना, मोठे भंते देत आहेत. नाही, मी अनुमती देत आहे. बरं वंदा म्हणते. मंगल मंगल. सुरू करायची का? हो हो हो. डायरेक्ट त्रिशरण सुरू करायचं आणि पंचशील म्हणून थांबून जायचं. बरं म्हणते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बनतेजी सलग म्हणा. सोबत म्हणायचं का? कंटिन्यू तुम्ही म्हणून टाका पंचशील. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि,
पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अधिदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावाधा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरय प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. खूप खूप धन्यवाद दीदी. या प्रेरणा सत्रामध्ये आपण मागील सत्रामध्ये केशकपन या विषयाच्या अनुषंगाने आदरणीय लक्ष्मण सत्येंद्रजी तिलतुंबडे सरांनी विश्लेषण केलेलं आहे. या अनुषंगाने संशय निवृत्ती या विषयाच्या अनुषंगाने आज आपल्या समोर आदरणीय राजाभाऊ कदमजी यांनी मागच्या सत्रामध्ये काही प्रश्न उपस्थित करत आहेत. काही संशय याच्या अनुषंगाने शंका समाधानाच्या अनुषंगाने आपलं मत व्यक्त करणार आहेत. तर मी आदरणीय राजाभाऊ कदम सरांना विनंती करतो, कृपया आपण या विषयाच्या अनुषंगाने आपलं जे मत आहे ते ठेवावं आणि या अनुषंगाने आदरणीय मुख्य समन्वयक सत्येंद्रजी तिलतुंबडे सर या विषयाच्या अनुषंगाने ग्रुपवरील सन्माननीय सर्व बांधवांना क्रांतिकारी जय भीम. आवाज येतोय माझा? आवाज येतोय बडगे सर? हो, येतोय सर. ओके, आवाज येत आहे. ओके. आदरणीय भंते धम्मसारजी, मित्रांनो, हा विषय जो आहे तो गेल्या वेळी अर्धवट राहिला होता केशोपनाच्या संदर्भातला. तर मी या विषयावरती माझं मत ठेवत असताना बाबासाहेबांचे एक 2-3 संदर्भ पहिल्यांदा मी देऊ इच्छितो आणि मग मी त्या विषयावरती बोलतो. तर पहिला संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांचं 12 मे 1956 ला BBC लंडनला जी मुलाखत झाली होती बाबासाहेबांची, त्यावेळी त्या मुलाखतीत बाबासाहेबांनी असं एक स्टेटमेंट केलं होतं. तर ते स्टेटमेंट असं आहे: दुर्दैवाने बुद्धांच्या शिकवणीचे योग्य तऱ्हेने विश्लेषण केले गेलेले नाही. बुद्धांची शिकवण म्हणजे समाज सुधारणा घडवून आणण्याचे तत्वज्ञान होते. ही बाब मुंबईवरून व्याख्यान चालू आहे. त्रिशरण घेतल्या त्यांनी. आता हे ऐका फक्त. हॅलो, मध्ये मध्ये आवाज येतोय मला. हॅलो, हा, तर मध्ये प्लीज बोलू नका कोणी, मध्ये डिस्टर्ब होईल सगळ्यांना. आदरणीय सर, आवाज क्लिअर आहे? हॅलो आवाज हॅलो, ब्रेक होत आहे. ब्रेक होतोय? येतोय आता? सर तुम्ही चालू ठेवा ना तुमचं. हा, मी चालू ठेवतोय, पण मध्ये मध्ये मला बोलतोय की आवाज ब्रेक येतोय. होतोय. आवाज क्लिअर आहे. आवाज क्लिअर आहे. बरोबर. तुमचा आवाज येत नाही बरोबर. हा, तर मग मी कंटिन्यू करू? हा, बोला सर. हॅलो, हा, तर या विषयावरती माझं मत ठेवत असताना मी सुरुवातीला एक बाबासाहेबांचे एक 2 ते 3 संदर्भ या ठिकाणी मी देऊ इच्छितो. पहिला संदर्भ मी सांगितलं की बाबासाहेबांची BBC लंडनला जी एक मुलाखत झाली 12 मे 1956 ला, तर त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की दुर्दैवाने बुद्धांच्या शिकवणीचे योग्य तऱ्हेने विश्लेषण केले गेले नाही. बुद्धांची शिकवण म्हणजे समाज सुधारणा घडवून आणण्याचं तत्वज्ञान
होते ही बाब पूर्णपणे समजलेली नाही. म्हणजे बाबासाहेबांच्या स्टेटमेंटमध्ये स्पष्टपणे आपल्याला हे दिसतंय की बुद्धांची शिकवण म्हणजे काय, तर समाज सुधारणा घडवून आणण्याचे ते तत्वज्ञान आहे. ही एक बाब बाबासाहेबांच्या त्या स्टेटमेंट मधून आपल्याला दिसते आहे. त्याच्यानंतर मी एक दुसरं बाबासाहेबांचं जे हे आहे संदर्भ आहे तो मी आपल्याला देऊ इच्छितो. ते असं आहे की भिक्खू या संज्ञेची पात्रता या विषयाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते की भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरी जर तो मानव जातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही. आता इथे जो संदर्भ जो आलेला आहे भलेही भिक्खूच्या संदर्भात जरी असला तरी इथं संस्काराचा संदर्भ आलेला आहे आणि संस्काराच्या याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरी तो जर मानव जातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही. म्हणजे इथे संस्काराचे एक आपल्याला असं आपण हे करू शकतो की आध्यात्मिक संस्कार आणि तिसरं मी उदाहरण देतो म्हणजे त्याच्यामध्ये ते येईल. इथे इथे आध्यात्मिक संस्काराच्या संदर्भात बाबासाहेब असं म्हणतात आणि तिसरं असं संदर्भ मी देतो. बुद्धान त्याच्या धम्मामध्ये पेज नंबर 249 वरती आहे ते, कदाचित 94 पण आहे. तर तिथं बाबासाहेब असं म्हणतात की धम्मात प्रार्थना तीर्थयात्रा विधी कर्मकांड अथवा यज्ञ यांना स्थान नाही. एकदम क्लिअर करतात बाबासाहेब आंबेडकर की धम्मात प्रार्थना तीर्थयात्रा विधी कर्मकांड अथवा यज्ञ यांना स्थान नाही. नीती हे धम्माचे सार आहे. नीतीशिवाय धम्म नाही. धम्मात माणसावर प्रेम केलेच पाहिजे यातून नीतीचा उगम होतो. एक सेकंड. हा, तर याच्यामध्ये स्पष्टपणे बाबासाहेबांनी धम्मात काय नाकारलेलं आहे. प्रार्थना तीर्थयात्रा विधी कर्मकांड अथवा यज्ञ यांना धम्मात स्थान नाही हे बाबासाहेबांनी इथे नाकारलेलं आहे. दुसरा संदर्भ बुद्ध अँड हिज धम्मामध्ये 220 पेज वरती आहे आणि तिथं बाबासाहेब असं म्हणतात की माणसाला प्रार्थना धार्मिक विधी यज्ञ याजन शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजे त्यास सुसंस्कृत करणे होय. इतकं स्पष्ट बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतायत की याच्यामध्ये माणसाला काय शिकवलं पाहिजे आणि कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे आणि काय नाही शिकवलं पाहिजे. इथं स्पष्ट करतात बाबासाहेब की माणसाला प्रार्थना धार्मिक विधी यज्ञयाजन शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला संस्काराचा प्रश्न जेव्हा आपण घेतो तर इथं बाबासाहेबांनी स्पष्ट केलेला आहे की त्याला सुसंस्कृत करायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर त्याला प्रार्थना धार्मिक विधी किंवा यज्ञयाजन शिकवण्याच्या ऐवजी त्याची जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्याला वळण लावणं खूप गरजेचं आहे. आता इथे आपल्याला डिफाईन करावं लागेल की नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे नेमकं काय. तर इथे आपल्याला स्पष्टपणे आपण हे बघू शकतो की बघा एखादी व्यक्ती ती कुठल्याही संस्कारात जर का आली नाही तर तिला वातावरणातून मिळालेले जे संस्कार आहेत तशी ती घडत राहते आणि तशा पद्धतीनं ती पुढे वाटचाल करत राहते. आणि म्हणून इथं नैसर्गिक प्रवृत्तीचं जे वळण जे आहे तर ते काय आहे, तर आपल्याला असं सांगता येईल की इथं बाबासाहेबांचा अजून एक संदर्भ आपल्याला घेता येईल की धर्मग्रंथात धम्म नाही आहे तर त्या धर्मतत्वाच्या पालनामध्ये धम्म आहे. आणि म्हणून असं जर का असेल तर आपल्याला इथे स्पष्टपणे आपल्याला हे आपण म्हणू शकतो की त्याची जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे तर ती नैसर्गिक प्रवृत्ती कशामध्ये आपल्याला दिसून येईल की तर आपल्याला
पंचशील अष्टांगिक मार्ग याच्यामध्ये आपल्याला असं स्पष्टपणे दिसून येईल की पंचशिलामध्ये जे काय आपल्याला जे 5 आदेश आपल्याला आहेत, अष्टांगिक मार्गामध्ये जे काय 10 गोष्टी सांगितले 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर याच्या अगेन्स्ट जर का कोणी वागत असेल तर तो काय आहे की त्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. म्हणजे उदाहरणार्थ पंचशिलेमध्ये आपल्याला सांगितलं खोटे बोलू नका, आणि जर का त्याला हे जर का आपण शिकवलं नाही आणि तर त्याची एक नॅचरल प्रवृत्तीतून तो सातत्यानं जर का खोटं बोलत असेल तर त्याला ते खोटं बोलू नये याच्यासाठी जी काय आपल्याला शिकवण द्यायची असेल, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, बाबा खोटं बोलल्याच्या नंतर काय त्याचा परिणाम होतो, त्याचा पॉझिटिव्ह काय होतो, त्याचं निगेटिव्ह काय येतं, मुंबई तर त्याला समजून सांगावं लागेल. हे आपल्याला त्याला समजून सांगावं लागेल. हिंसा न करणं, व्यभिचार न करणं, म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागतील. नाही तर त्या जर का नाही शिकवल्या, त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर का त्याला नाही, तर मग जे वातावरणामध्ये जे काय आहे जे सर्रास, तर त्याची एक नॅचरल प्रवृत्ती ती बनून जाईल. आणि म्हणून मला असं या ठिकाणी म्हणायचं आहे की संस्कार कोणते आपल्याला द्यायचे, हे आपण जे काय आज केशोपन हा एक त्यातला एक मुद्दा आहे. असे अनेक संस्कार जे आहेत, जसं गब्बधारणा संस्कार विधी आहे, नवीन भारतीय बौद्ध महासभेच्या त्या ह्याच्यामध्ये आला. आणि असे बरेचसे असे जे संस्कार आहेत ते नवा नाव टाकून, म्हणजे नव्या नावानं हिंदू संस्कार, हिंदूच्या ज्या धार्मिक विधी आहेत जे त्याच्यातून कर्मकांड निर्माण होतं, त्याच प्रकारच्या धार्मिक विधी आपण बौद्ध धर्मामध्ये नव्या नावानं त्या घेतलेल्या आहेत. आणि म्हणून काय होतंय की धम्म जो आहे त्याला कोणतीही चौकट नाहीये, पण अशा गोष्टींमुळं आपण ज्या काही विधी आपण निर्माण केलेल्या आहेत, या विधींच्या माध्यमातनं एक धम्माला आपल्या एक चौकट निर्माण करण्याचा रोडवरच गावाने ते म्हणजे तिथं पहिले प्लीज ज्यांना बोलायचं त्यांनी त्यांचा माईक तरी ऑफ करा, मला डिस्टर्ब होतोय असं येतं. राजाराम बडगे सर, ज्यांचे माईक म्यूट नसतील त्यांचे माईक म्यूट करायला सांगा बघू. लिंक अशी तुटून जाते. ओके, तर मला हे सांगायचं आहे की बौद्ध धम्माला कोणत्याही पद्धतीची अशी चौकट नाहीये. ती चौकट यासाठी आहे की ती बुद्धाने धम्म जो आहे तो फ्लेक्झिबल ठेवलेला. इतर जे धर्म आहेत ते फ्लेक्झिबल नाही आहेत. म्हणजे मग तो कोणताही धर्म असू द्या, हिंदू असू द्या, ख्रिश्चन असू द्या, मुस्लिम असू द्या, कोणताही धर्म असू द्या, त्यांचा एक धर्मग्रंथ आहे आणि त्या धर्मग्रंथामध्ये जे काय लिहिलेलं आहे तेच त्यांच्यासाठी फायनल आहे. मग ते तुमच्या बुद्धीला पठो अथवा ना पठो. अशा कितीतरी वेगवेगळ्या धर्माच्या धर्मग्रंथांमध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत जे खऱ्या अर्थानं त्या सत्य नाहीत किंवा बुद्धिसंगत नाहीत, तर्कसंगत नाहीत, परंतु त्या धर्मातले लोक ते बुद्धिसंगत असू द्या किंवा नसू द्या, पण मात्र धर्मग्रंथात सांगितलेलं आहे ना, मग ते सत्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसं आता ख्रिश्चन धर्मामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माची जी काही कहाणी आहे, ती आकाशातला एखादा तारा येतो आणि मग तो त्या मेरीच्या पोटामध्ये जातो आणि त्याची गर्भधारणा होते. आता हे कोणताही शाणा माणूस हे कोणी ऍक्सेप्ट करणार नाही. मला हे सगळं सांगण्याच्या पाठीमागचं माझं, बडगे सर मला डिस्टर्ब होते. बडगे सर, ते कोणाची माईक म्यूट नाहीत ते बघा ना प्लीज. तर मला हे सर्व सांगण्याच्या पाठीमागचं माझं हे कारण आहे की आपण बौद्ध धर्माला कोणत्याही पद्धतीची अशा धार्मिक विधी कर्मकांडातून चौकट टाकू नये. कारण का इतर धर्मामध्ये ना आपल्या धर्मामध्ये खूप मोठा हे आहे, डिफरन्स आहे. आणि तो डिफरन्स आपण तो ठेवला पाहिजे. तो डिफरन्स आपण आचरणातून ठेवला पाहिजे. जसं की आता प्रत्येक बौद्ध व्यक्ती जो आहे
तो संस्कारित आहे असं आपण कशावरून आपण म्हणायला पाहिजे आहे? असं माझं व्यक्तिगत मत आहे की म्हणजे तो त्याचं जीवन जगत असताना तो खोटं बोलत नाही, तो हिंसा करत नाही. मग ते वाचन असेल किंवा शरीरानं असेल. हा, इथे हिंसेच्या बाबतीत पण बुद्धाचा जो संदेश जो आहे तो एका ठराविक त्याला काय म्हणू आपण, हिंसेच्या संदर्भामध्ये बुद्ध म्हणजे एका बाजूला हिंसा करू नका असं सांगतात, परंतु एका सर्टन सिच्युएशन हिंसेला ते परमिशन पण देतात. त्याच्यामुळे बुद्धांची अहिंसा जी आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे एका ठिकाणी बुद्ध म्हणजे हिंसा करू नका, अहिंसक राहा असं म्हणतात, परंतु एका सर्टन सिच्युएशन मध्ये बुद्ध अँड धम्मामध्ये ती सिच्युएशन, सिंह सेनापतीची एक गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे ते सिंह सेनापतीला सांगतात की जर एखादा दुसरा राजा तुमच्या राज्यावरती चाल करून येत असेल आणि तुमच्या राज्याची मालमत्ता, स्त्रियांची अब्रू जर का ती धोक्यात असेल तर अशा वेळेला तुम्ही ते युद्ध केलं पाहिजे. आणि या युद्धामध्ये तुमच्या हातून झालेली जी काही हिंसा असेल ती सर्वश्रेष्ठ अहिंसा आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट बुद्ध करतात. त्याच्यामुळे बुद्धाचा धम्म आपल्याला समजून घेणं, त्यांच्या अँगल मधून, बाबासाहेबांच्या अँगल मधून आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. आता इथे मला माझं ऑब्जेक्शन या गोष्टीसाठी होतं की संस्कार कोणते नेमके ना, याच्यामध्ये आपली गफलत झालेली आहे. आपण हिंदू धर्मामध्ये जे संस्कार आहेत ह्या विधींमधनं आलेले संस्कार आहेत. आता केश ओपन हा हिंदू धर्मातला कोणता संस्कार आहे? तर तेलतुंबडे सरांनी ते जावळ काढणं हा जो मुद्दा तो सांगितलाय, सेम तसंच आहे, फक्त आपण नाव बदली केलंय आणि वेगळ्या पद्धतीने आपण तो टीच करतोय, पण संस्कार तोच आहे. केसच कापायचे आहेत आपल्याला, टकलच आपल्याला करायचं आहे. त्यामुळं माझी विनंती राहिली तर या ठिकाणी आदरणीय भंते सुद्धा आहेत की बाबासाहेबांच्या अँगल मधून धम्म समजून घेऊन धम्माची जी तत्व आहेत ती आपल्या आचरणात आणण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार आपण केलं पाहिजे. तशा पद्धतीनं आपण बुद्ध धम्माची मांडणी केली पाहिजे, जेणेकरून की माणसाच्या व्यवहारामध्ये बुद्ध धम्माची तत्व, मग ते खोटं न बोलणं असेल, व्यभिचार न करणं असेल, मोठ्यांचा रिस्पेक्ट करणं असेल, किंवा दारू न व्यसन न करणं असेल, तर हे त्याच्या आचरणामध्ये आलं पाहिजे. आणि ती शिकवण जी आहे ती शिकवण त्याला देऊन त्याची नॅचरल जी प्रवृत्ती जी आहे, जी जर का या तत्वांच्या विरोधी असेल तर त्याला कसं आपल्याला बदलता येईल आणि धम्माची तत्वामध्ये त्याला कसं आणता येईल आणि धम्मतत्व त्याच्या आचरणामध्ये कशी येतील याची शिकवण खऱ्या अर्थानं देण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. त्यामुळे अशा पद्धतीचे जे काही संस्कार आहेत, ते जे संस्कार जे आहेत तर ते विधी कर्मकांडाचे संस्कार आहेत. तुम्ही त्याला आपल्या बुद्धिपटलावरती तुम्ही घासून बघा, कारण का इतर धर्मामध्ये पण अशा पद्धतीचे संस्कार आहेत, तर ते विधी कर्मकांडामध्येच ते मोजले जातात. परंतु धर्म आणि धम्मामध्ये जमीन-आसमानचा फरक असल्यामुळं, धम्माला कोणतीही चौकट नसल्यामुळं, कारण का बुद्धच असं म्हणतात की जी शिकवण किंवा जी तत्व माझी जी आहे ती तुमच्या बुद्धीला जर का पटत नसेल, ती बुद्धिसंगत नसतील, तर्कसंगत नसतील, तर तुम्हाला ते बदली करण्याचा अधिकार तो आहे. आणि त्याच्यामुळेच या गोष्टींचा बुद्धाच्या शिकवणीचा बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्णपणे त्याचं आकलन झाल्याच्या नंतर अनेक गोष्टींचे बदल वर्तमान काळामध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नंतर अनेक गोष्टींचे बदल केलेले आपल्याला ते दिसतील. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. आता तो विषय एक वेगळा राहील, त्याच्यामुळे मी त्याच्या खोलात जात नाही. मला या ठिकाणी एवढंच असं म्हणायचं आहे की केश वपन असू द्या किंवा गब्बर संस्कार असू द्या, ते आपण त्याच्या माध्यमातून आम्ही जे काय सांगतो आहे ते खरं तर कसोटीला तपासून बघण्याची गरज आहे असं मला वाटतंय. आणि ते जर का तपासून जर का आपण बघत असू तर मला निश्चित मी हे सांगू शकतोय की बौद्ध धर्माचं एक वेगळं अस्तित्व जे आहे, जे धर्माच्या पासून अलिप्त आहे, त्याला आपण निश्चितपणे आपण एक वेगळं त्याचं स्थान आपण डेव्हलप करू शकतो. या अनुषंगानं
मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. आपण यावरती विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. अजून कोणाला काही बोलायचं सांगा आणि चॅट बॉक्स मध्ये पण आपण आपल्या सूचना माहिती लिहू शकता. शंका आणि तोंडी तर बोलूच शकता. मला एकच विचारायचं होतं सर. बडगे सर. विचारा विचारा. हा, मला कदम सरांना एकच विचारायचं होतं. जर बौद्ध धम्मामध्ये कुठले संस्कार वगैरे काहीच नाही, मग आपण काय करायला पाहिजे? आपले विधी म्हणजे जे आपले काही कार्य वगैरे, नामकरण वगैरे जे काय आज आपण संस्कार वगैरे करत आहोत ते सर्व चुकीचे आहेत का? नाही सर, तसं नाही आहे ते. ह्या गब्ब गब्ब धारणा संस्कार विधी म्हणा, केशवप्पन संस्कार विधी म्हणा, तर ह्या ज्या अशा अशा विधींना माझा हे आहे. नामकरण म्हणा, आता चला ठीक आहे, सगळ्यांना ज्ञात असलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्रिशरण पंचशीलच घेतो आणि नाव ठेवतो. अशा ह्याला नाही, पण अशा काही गोष्टी ज्या आहेत की ज्या आपल्या बुद्धीला पटत नाही, बुद्धिसंगत नाहीत, तर्कसंगत नाहीत, तर त्या वगळल्या पाहिजे, असं माझं मत आहे त्याच्यामध्ये. बाकी तुम्ही मला जे दुसरा म्हणलात एक प्रश्न. त्याची गरज आहे. ऐका, दुसरा एक प्रश्न आहे. आज आपले जेवढे बी संस्कार आहेत, बौद्ध धम्माचे संस्कार आहेत, मग मूर्तीच्या याच्यामध्ये असून द्या, गुहेच्या याच्यामध्ये असून द्या, विहाराच्या याच्यामध्ये असून द्या, 84 बुद्ध विहार आणि स्तूप होते, त्यांच्यामधून जे शिक्षण मिळालेलं आहे ते आज संपूर्ण हॅक झालेलं आहे. ते हिंदूंनी त्याच्यावरती त्यांचा प्रभाव टाकलेला आहे. मग ते आपण त्याचा पुनर्जीवन करायचं किंवा ते हिंदूच आहे म्हणून सोडून द्यायचं, हा एक माझा मोठा प्रश्न आहे. कारण मला हा हमेशा सतावतो, जे गोष्टी हिंदू धर्मीयाने हॅक केलेल्या आहेत आपल्या सर्वच याच्यावर, ते आपण सर्व सोडून द्यायचं आणि जे हिंदूचं, आता आपण बोलतो हिंदूच्या प्रथा आहेत, हिंदूच्या हे आहेत, हिंदूच्या ते आहेत, हे सर्व सोडून द्यायचं का? की आपण त्याचं पुनर्जीवन पुन्हा करायला पाहिजे? हा माझा मोठा प्रश्न आहे, कारण मला नेहमी सतावत असतो हा प्रश्न. जर याच्यावर थोडस ह्याच्यामध्ये सांगितलं तर. नक्की सांगतो सर. याचे 2 भाग आहेत सर. शेवटचे 7 मिनिट राहिलेत बरं हा, का. याचे 2 भाग आहेत. एक पहिला जो भाग आहे की जे आम्ही जे बौद्ध संस्कृतीच्या संदर्भात आम्ही जे काय क्रिएटिव्ह डेव्हलप केलेल्या गोष्टी आहेत त्या हडप करणं, हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या आहेत की त्यांनी त्यांच्या आपल्या म्हणून आपल्यामध्ये टाकलेल्या आहेत. तर ह्या 2 गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या कोणत्या काय, हा वेगळा स्वतंत्र विषय ठेवा आपण, तो त्याच्यावरती बोलू. हा, ज्या गोष्टी त्यांनी आपण ज्या क्रिएट केलेल्या आहेत, ज्या निर्माण केलेल्या आहेत, जसं आपल्या लेण्या आहेत, त्या आपल्या आहेत आणि छातीटोकपणे आपण ते सांगू शकतो. आता त्याच्यावरती त्यांनी कब्जा केलेला आहे, ते हिंदूंची मंदिरं म्हणून आज ते प्रसिद्ध आहेत. आता इथे आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागेल की जर आता हे हिंदू म्हणजे कोण, हे आपलेच पूर्वीचे बौद्ध बांधव आहेत, परंतु ते आज हिंदू झालेले आहेत आणि ते हिंदूंची मंदिरं म्हणून आज तीच माणसं आपली सगळी तिकडे त्या ठिकाणी जात आहेत. बरोबर आहे की नाही? आता प्रश्न आपल्याला सगळ्याच या ठिकाणी विचार करायचा आहे की बाबा ती त्याच्यासाठी आम्ही लढा द्यायचा आहे का, ही बौद्धांचा आहे म्हणून हा लढा आपण देत बसून आपला टाइम तिथं घालवायचा आहे का? जे लोक हिंदू मानसिकतेचे झालेले आहेत त्यांना खरा इतिहास सांगून त्यांना बौद्ध बनवून आपल्याला त्यांच्यासाठी काम करायचं आहे? हा आपल्या सगळ्यांसाठी मोठा असलेला प्रश्न, हा माझा एक व्यक्तिगत प्रश्न नाहीये. त्याच्यामुळे हे 2 भाग आपण समजून घ्यावे असं मला वाटतं. सर, मला तेच म्हणायचं आहे, जर त्यांची संस्कृती आपल्याला आज खोडून काढायची असेल, त्यांची जी लाईन आहे त्याच्यापेक्षा मोठी लाईन आपल्याला खेचावं लागेल. मग ती कशी खेचणार? तर ती लाईन त्यांची छोटी, तुम्ही कशी खेचणार?
सांगा. मी मला मी तेच मी मी म्हणायचं आहे. ऐका आज मी आपण जे जे काय आपले संस्कार आहेत ना, त्याला आपण जास्तीत जास्त असा वाव देत नाही, तोपर्यंत ती लाईन मोठीच होणार नाही आपली. आपण संकुचित बुद्धीने राहू की हे हिंदूचे आहेत, हिंदूचे आहेत, हिंदूचे आहेत. आज हिंदूचं काही नाहीये. त्यांनी संपूर्ण धम्माच्या याच्यामधूनच आपल्या 84,000 ग्रंथाच्या याच्यामधूनच चोरलेलं सर्व काही आहे. हे जर आपण छाती ठोकपणे सांगतो, मग आपण कसं म्हणू शकतो की हे सर्व हिंदूच आहे आणि आपण त्याचं अनुकरण करतो? ते मला कळत नाही. तुम्ही माझा मुद्दा समजून घेतला नाही सर. मी समजून जे तोच काही दोन तीन मुद्दा आहे. मी संस्काराचे जे दोन तीन पोथी वगैरे किंवा कुठल्या गाथा वगैरे कुठलंच कामाचं नाही, हे आम्ही बी मानतो. ते भगवान गौतम बुद्धाची शिकवण आहे. ज्या गाथा जेवढ्या बी गाथा आहेत ते भगवान गौतम बुद्धाची शिकवण आहे. त्याचं अनुकरण करणं हे आमचं काम आहे. त्या मार्गावर चालणं आमचं काम आहे. पण आपण ते गाथ्यामध्ये घेतोय का की कुठेतरी आपण जे कन्वर्ट झाले बाबासाहेब 1956च्या नंतर हिंदू धर्माचं संपूर्ण करत होतो आपण. बाबासाहेब सुद्धा हिंदू धर्माच्या याच्यामध्ये होते, पण बाबासाहेबांनी खूप अगोदरपासून 1935 पासूनच हिंदू धर्माचं सर्व काही कर्मकांड वगैरे सर्व सोडून दिलेलं होतं. पण काही जे होते लोक, पण हे एकदम सुटणार नाही म्हणून बाबासाहेबांनी या गाथा वगैरे श्रीलंकेमध्ये जाऊन आणलेले आहेत. पूजा पाठाचं हे जाणलेले आहेत ना, की आता कोणी उत्पन्न केलेत का? ह्या ज्या गाथा आहेत पूजा पाठाचं, बाबासाहेबांचे जे श्रीलंकेमधून जे काही त्यांनी पूजा पाठाचं जे घेऊन आले 1956, की माझ्या समाजाला लग्न कसे करतील किंवा काय कसे करतील किंवा ते पुन्हा भटाकडे जातील म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, त्यांना एक नवीन संस्कार दिले पाहिजेत म्हणून बाबासाहेबांनी ते केलंय. मग आपण त्यांना बी खोटं म्हणू शकतो का? पहिलं सर पुस्तक तुम्हाला बाबासाहेबांनी माहिती कमी आहे. नाही सर, तुम्हाला माहिती सांगा कमी मग. आहे. माहिती कमी आहे सर. माहिती तुम्हाला कमी आहे. हो, बाबासाहेबांनी नक्कीच. ज्या हो 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 बाबासाहेबांनी विधीचं पुस्तक बनवलेलं आहे. नो डाऊट, प्रश्नच नाही. आणि तुम्ही त्याचं रिझन पण सांगितलं की आमच्या लोकांना काहीतरी सवय लागली पाहिजे, बरोबर की नाही? आता हो. हा, तर विधीचं जे पुस्तक बाबासाहेबांनी बनवलं त्याच्यानंतर दुसरं एक विधीचं पुस्तक बनवलेलं आहे, ते आपल्या लोकांपर्यंत आलंच नाही. अशी 2 विधीची पुस्तकं आहेत, हे लक्षात घ्या. ते आपल्या लोकांपर्यंत आले नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो, ज्या विधी आमच्या समोर आलेले आहेत ते सुद्धा तपासण्याची गरज आहे, असं माझं मत आहे. कारण का त्या विधीमध्ये पण प्रचंड प्रमाणामध्ये ब्राह्मणिझमकडे झुकलेल्या विधी आहेत बऱ्याचशा. त्याच्यामुळे त्याच्यावरती पण संशोधन हे होण्याची गरज आहे. हा, जे बुद्ध धम्माला सुसंगत विधी असतील तर ते माझं मत नाही आहे की ते ऍक्सेप्टच केलं पाहिजे, कारण का ते बुद्धिसंगत असणार आहे, तर्कसंगत असणार आहे. परंतु अशा अनेक विधी आहेत ज्याच्यामध्ये अर्थ जे आहेत, काय तुम्ही परित्राण पाठाचे विधीचं विश्लेषण करा, बघा तुमच्या बुद्धिसंगत तर्कसंगत त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत का? कोणत्याही ठिकाणी आपण चाललोय. म्हणून मला असं म्हणायचं आहे की कदम सर, आम्ही फक्त बाबासाहेबांच्याच यांच्याबद्दल विचार करतोय. नाही, मी अखंड बौद्ध धम्माच्या संदर्भात विचार करतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो दिलेला आहे धम्म, बडगे साहेब किती वेळ राहिला? आपण पुन्हा हा विषय कंटिन्युअसली करू. आम्ही त्याच्याबद्दलच बोलतो. हा, मी पूर्ण बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून मी धम्माची मांडणी करतो आहे. माझा बुद्ध धम्माशी संगत जे विचार आहेत ते आपण स्वीकारले पाहिजेत, आणि बुद्ध धम्माच्या संगत जे विचार नाहीत, जे आपल्या तर्कावरती आपल्या बुद्धीवरती बुद्धिसंगत नसतील तर ते आपण जे ग्रुपवर काय तर आता वेळ संपलेला आहे, तर ते तेलतुंबडे सर लिंक टाकतील, त्या लिंकवर जॉईन व्हा, परत चर्चा करूया. ठीक आहे. ओके ओके. हा, कोणती लिंक टाकू? झूमची टाकू का? हा, झूमची टाका किंवा गुगलची टाका, कुठली टाका, त्यावरती जॉईन व्हा सगळे. बरोबर, ग्रुपवरच येऊ द्या सर. ग्रुपवर टाका. झूमची टाकत जा, झूमची झूमची टाका सर.
हा ते काय परत परत मग दुसरं टाकावं लागेल आम्हाला. ओके ओके. झूमचंच करा आता, हे जे आहे ना झूमचंच ठेवा कंटिन्यू, असं मला म्हणायचं. ओके नाही, माझं एक मत होतं याच्यावरती आहे ना सर, हे झूमचं वगैरे न करता आहे ना, याच्यावरती आपलं सेमिनार जेव्हा चालू होतं ना, धम्मसंवाद, त्याच्यामध्ये एक विषय ठेवा ना. हॅलो. हो हो ठीक आहे. हॅलो. ठेवतायत साहेब. हा, मग हे कशाला पुन्हा 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 ते आपण याच्यावरती आहे ना, समोर चर्चा झाली, त्याच्यावर विश्लेषण झालं तर खूप म्हणजे आपल्या बी सर्वांना ते फायदेशीर होईल. बरोबर आहे बरोबर आहे. हम्म. ठीक आहे. तोपर्यंत आता हा विषय जो आहे ना, सगळ्यांनी आता परत एकदा जॉईन व्हा आज, नंतर मग ते ठरवू आपण. हा चालेल. थोडं जे राहिलेले शंका जे आहेत ना, त्याचं समाधान करून टाकू आता या सत्रात. परत दुसऱ्या नाही, सत्रामध्ये सर्वांचे दुसरे